नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण गणितातील मूलभूत क्रिया हा टॉपिक पाहणार आहोत। मूलभूत क्रिया म्हणजेच बेसिक क्रिया आणि त्या बेसिक क्रिया म्हणजे कशा पद्धतीने सोडवायच्या, बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, या ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया करत असताना त्याच्यावरची उदाहरण आपल्याला दिली असतात। समजा दोन संख्या दिल्या असतील तर त्याची एका संख्येला वजाबाकीचे चिन्ह असेल, एका संख्येला बेरीजचे चिन्ह असेल, मग कोणतं चिन्ह द्यायचं उत्तरामध्ये, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं का लहान संख्येचं चिन्ह द्यायचं, याचे जे काही नियम्स असतील ते अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। गणितातील मूलभूत क्रिया करत असताना दोन संख्या असतील आणि त्या दोन संख्यांच्या पुढे जर अधिकाधिक चिन्ह असेल तर त्या दोन संख्यांची काय करायची, बेरीज करायची। ह्या कन्सेप्ट लक्षात घ्या। कुठलंही गणित आले तर आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो। दोन संख्या दिल्या असतील तर त्या दोन संख्यांची बेरीज करायची। इथं एक संख्येच्या पुढे अधिक असेल आणि वजा, अधिक वजा चिन्ह, दोन संख्येत एका संख्येच्या पुढे अधिक चिन्ह, एका संख्येच्या पुढे वजा चिन्ह असेल तर त्या दोन्हींची काय करायची, वजाबाकी करायची। चिन्ह आपण कोणते द्यायचे हे परत बघूया। अगोदर या दोन्ही संख्यांची काय करायची, वजाबाकी करायची। एक संख्या वजा असेल, एक संख्या अधिक असेल तरी सुद्धा वजाबाकी करायची आणि दोन्ही संख्या वजा असतील तर त्या दोन संख्येची काय करायची, बेरीज करायची। ही कन्सेप्ट लक्षात ठेवा। दोन संख्या अधिक असतील तर बेरीज करायची, अधिक वजा असेल तर वजाबाकी किंवा वजा अधिक असेल तर वजाबाकी, आणि दोन संख्या वजा वजा असतील संख्येच्या पुढे जर वजा वजा हे चिन्ह असेल तर त्यांची काय करायची, बेरीज करायची। आणि जे आलेलं तुमचा आन्सर आहे, काय करायचं आपल्या लक्षात आलं, हे तुमचा आन्सर येणार आहे। त्या आन्सरला कोणतं चिन्ह द्यायचं बघा। अधिक अधिक असेल तर त्या संख्येला आपण आलेल्या उत्तराला अधिक चिन्ह द्यायचं। समजा एक संख्या अधिक आहे, एक संख्या वजा असेल तर जी मोठी संख्या त्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। मोठी संख्या असेल तर काय द्यायचं, चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। त्याच्यानंतर इथं पण वजा अधिक असेल, वजाबाकी करायची, दिलेल्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आणि त्या संख्या कोणत्या त्या मोठ्या संख्येचं चिन्ह बघायचं आणि त्या संख्येला द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। काय द्यायचं, मोठ्या संख्येचं काय द्यायचं, चिन्ह द्यायचं। मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। त्यानंतर वजा वजा, एक दोन संख्या असतील त्या दोन संख्येच्या पुढे वजा वजा असेल तर त्या दोन्ही वजा वजा संख्यांची काय करायची, बेरीज करायची। पण चिन्ह देत असताना काय करायचं बघा, लक्षात ठेवा। चिन्ह देत असताना वजा वजा बेरीज केल्यानंतर चिन्ह काय करायचं, वजाबाकीचं द्यायचं चिन्ह। बेरीज करायचं आणि चिन्ह कशाचं द्यायचं, वजाबाकीचं। हे अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचे नियम आहे। यामध्ये या कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा। दिलेल्या दोन संख्या असतील तर त्याची वजा दोन अधिक अधिक असेल तर बेरीज, अधिक वजा असेल तर वजाबाकी, वजा अधिक असेल तर वजाबाकी, वजा वजा असेल तर बेरीज। आणि ह्या संख्या जर ह्यांची बेरीज नंतर मग चिन्ह कोणता द्यायचा हा प्रश्न येतो। मग ते चिन्ह बघा, दोन अधिक अधिक असेल तर अधिक चिन्ह द्यायचं, दोन अधिक वजा किंवा वजा अधिक असेल तर मोठ्या संख्येचं जे चिन्ह असेल ते द्यायचं, आणि वजा वजा असेल तर त्या दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करायची। पण चिन्ह देताना काय करायचं, वजाबाकीचं द्यायचं। या संख्या आहेत, या संख्या सोडवत असताना त्याचं चिन्ह लक्षात घ्यायचं। चिन्ह कोणतं आहे त्याच्यावर आपण काय करायचं हे पाहिलेलं आहे। वजा वजा असेल तर काय करायचं, करत असताना 4 आणि 5 किती झाली, 9। आपण काय केली, बेरीज केली, पण चिन्ह देताना काय करायचं, आपण वजा द्यायची। त्यानंतर 24 आणि 12 दोन्ही संख्यांच्या पुढे बेरीज आहे। इथं काही चिन्ह नाही म्हणजे ते अधिकचं चिन्ह आहे। अधिक 24 आणि अधिक 12 किती येणार, 30 येणार आहे। अधिक अधिक काय येणार तर अधिक चिन्ह। दोन एका संख्येच्या पुढे वजा चिन्ह आहे, एका संख्येच्या पुढे अधिक चिन्ह आहे। दिलेल्या दोन संख्यांची जेव्हा अधिक वजा असेल तेव्हा वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। मग आता वजाबाकी करत असताना 10 आणि 8 म्हणजे 10 वजा 8 किती येणार आहे, 2 येणार आहे, 2 येणार आहे। मग मोठी संख्या कोणती आहे, 10 आहे। 10 या संख्येला चिन्ह कोणतं आहे, वजा आहे। मग दिलेल्या आन्सरला तुमचं चिन्ह कोणतं येणार, वजा आहे। त्यानंतर बघा अधिक आणि वजा हे चिन्ह आहे। अधिक 8 वजा 3 हे दोन संख्या आहेत। दिलेल्या अधिक वजा चिन्ह असेल तर दिलेल्या दोन संख्यांची काय करायची, वजाबाकी करायची। अधिक आणि वजा म्हणजे 8 मधून 3 गेले किती राहिले, 5 राहिले। आणि मोठी संख्या कोणती असणार आहे, मोठी संख्या 8 आहे। 8 या संख्येला मोठ्या संख्येला चिन्ह बेरीज आहे म्हणजे काय येणार आहे तुमचं, अधिक 5 घ्यायच्या। आणि त्या दिलेल्या दोन संख्यांमध्ये चिन्ह कोणतं आहे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। समजा अधिक वजा असेल तर आपण काय चिन्ह देतो, अधिक वजा असेल तर दिलेल्या दोन संख्यांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। इथं सुद्धा अधिक वजा आहे, दिलेल्या अधिक वजा असेल तर दिलेल्या संख्यांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। इथं मोठी संख्या 10 आहे, 10 आहे, 10चं चिन्ह वजा आहे म्हणून इथं वजा दिलं। इथं मोठी संख्या कोणती आहे, 8 आहे, 8 या संख्येला मोठ्या संख्येचं चिन्ह बेरीज आहे म्हणून इथं काय दिलेलं आहे, बेरीज दिलेलं आहे। दिलेल्या दोन्ही संख्यांची बेरीज केली, अधिक अधिक असेल तर अधिक आणि वजा वजा असेल तर दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि चिन्ह कोणतं द्यायचं, वजा द्यायचं। अशा पद्धतीनं उदाहरणांच्या साहाय्याने मी तुम्हाला इथं गणितातील मूलभूत क्रिया सांगितलेल्या आहेत। संख्या आहे वजा 15 अधिक 24 वजा 10 अधिक 10 अधिक 8 वजा 7 अशी संख्या आहे। दिलेल्या एवढ्या मोठ्या संख्येचे आता चिन्ह आहे बघा, अधिक 5।
ह्या संख्या आहेत. हे गणित आहे, गणितातील मूलभूत क्रियावर्त गणित आहे. भरपूर मोठी अधिक वजा असं आहे. मग आता नक्की अधिक करायचं का बेरीज करायची ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात येत नाही. त्यासाठी दिलेल्या ज्या ठिकाणी ज्या संख्येच्या समोर अधिक चिन्ह आहे त्या संख्या एका साईडला आणि ज्या संख्येच्या पुढे वजा चिन्ह आहे त्या संख्या एका साईडला घ्यायच्या. बघा इथं कोणत्या संख्या आहेत बघा, +24 +8 आणि +5 ह्या 3 संख्या आहेत बघा. +24 त्यानंतर +8 आणि +5 अशा ह्या 3 संख्या आहेत. +24 +8 आणि +5. त्यानंतर वजा कोणत्या संख्या आहेत त्या एका साईडला घ्यायच्या. बेरीजच्या संख्या या साईडला घ्यायच्या, वजाबाकीच्या संख्या या साईडला घ्यायच्या. -15 त्याच्यानंतर -10 आणि -7 या संख्या आहेत. या तीनही संख्यांची इकडं वजा बेरीज करायची आणि इकडे काय करायची, बेरीज करायची. याची बेरीज इथं करायची, याची बेरीज इथं करायची. बघा 8 × 4 = 12 17 8 × 4 = 12 5 17 7 हातच्या गेली 2 1 3 याची बेरीज 37 आली. त्याच्यानंतर 7 × 5 = 12 हातच्या गेले 1 2 1 3 3 आणि याची बेरीज 32 आली. याची बेरीज काय आली, 32 आली. म्हणजे +37 आणि -32 अशा पद्धतीनं आलेले आहे. या दोन्ही संख्यांची वजाबाकी करायची. इथं अधिक आहे, इथं वजा आहे. इथं अधिक, याचं उत्तर +37 आलेलं आहे, याचं उत्तर -32 आलेलं आहे. अधिक वजा असेल तर आपण काय करतो, वजाबाकी करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणजे 37 मधून 32 गेल्यानंतर उत्तर किती येणार आहे, 5 येणार आहे. 37 मधून 32 गेल्यानंतर अधिक वजा असेल तर दिलेल्या संख्येची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथं +37 आणि -32 आहे. 37 - 32 किती येणार आहे, 5 येणार आहे. इथं मोठी संख्या कोणती आहे, 37 आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार, अधिक. मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार, अधिक. पद्धतीनं गणितातील मूलभूत क्रिया असतात, जे काही तुमचे बेरजेचे अधिक वजा बेरजेचे काही नियम असतील ते नियम सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. ते जर नियम माहीत असतील तर याच्यावरची आपल्याला कोणतीही गणित असतील तर चांगल्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. अशा पद्धतीनं आज आपण गणितातील मूलभूत क्रिया पाहिलेल्या आहेत. याचा तुम्ही जर वारंवार सराव केला तर याच्यावरची चांगल्या पद्धतीने आपल्याला गणिताची तयारी होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.